चोपडा बस स्थानकात लालपरीचा 76वा वर्धापन दिवस साडी चोळीची ओटी भरून केक कापून साजरा करण्यात आला। लालपरीच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण बस स्थानकात रांगोळीची सजावट करण्यात आली होती। या कार्यक्रमात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। लालपरीचा 76वा वर्धापन दिनानिमित्त लालपरीला फुग्यांनी सजवली होती। लालपरीची साडीचोळीने महिलांनी ओटी भरली। त्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी केक कापला। तसेच प्रवासी आणि 10वी 12वी मध्ये कर्मचाऱ्यांचे पाल्यांनी विशेष गुणवत्तांनी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आगार व्यवस्थापक यांनी सर्व कर्मचारी प्रवासी यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। वर्षा महाजन एसटी सेवेची 1 जून 1948 रोजी पुणे नगर ते पुणे ही पहिली बस सेवा सुरू झाली। आज एस टीचा 17वा वाढदिवस असल्यामुळे आम्ही एस टीची सजावट करून तिची ओटी भरली आणि आमच्या साहेबांनी आज SSC पास झालेल्या आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला। आणि एस टी आपण ही जलवाहिनी आहे, तर एस टी ही 75 लाख लोकांना रोज प्रवास करवते। म्हणून ही आणि वेगवेगळ्या सवलत सुविधा असल्यामुळे एस टीच्या प्रवासातही खूप भर पडली आहे महिलांची। नमस्कार, मी शहादत तडवी चोपडा डेपो वाहक म्हणून या पदावर कार्यरत आहे। आज 1 जून आमच्या एस टीचा 76वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आणि आज रोजी एस टीची ओटी भरून आणि केक कापून वर्धापन दिवस साजरा केला। आमच्या एस टीमध्ये हा प्रवास रोज 76,000 प्रवासी सुखाने प्रवास करत असतात। मी आज 1948 रोजी 1 जूनला पहिली बस नगर ते पुणे धावली आणि मी आज एस टीमध्ये जेव्हा आमच्या बसचा वर्धापन दिवस साजरा केला तेव्हा मला असं वाटलं जणू काही आज माझ्या आईचाच वाढदिवस आहे। मला आज खूप आनंद झाला आणि मी असंच कार्य करत राहील आणि प्रवासी सेवा देत राहील। माझी लालपरी आज खूप सुंदर दिसत आहे। आज आम्ही आमच्या मायमाऊलीचा 76वा वाढदिवस साजरा करीत आहोत। त्यानिमित्त मी आमच्या चोपडा आगारातील सर्व माझे जे सहकारी कर्मचारी त्यांना तसेच प्रवाशांनासुद्धा या 76व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। 1 जून 1948 पासून सुरू झालेला थक्क करणारा प्रवास आज 76 वर्ष अविरत चालू आहे। प्रवाशांना नियमित सेवा दिली जाते। आज आपण 76व्या वर्धापन दिनानिमित्त बस स्थानकावर सुशोभीकरण केलेले आहे, रांगोळ्या काढल्या आहेत, बसेसची सजावट केलेली आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी याच्यात हिरिरीने सहभाग घेतलेला आहे। आम्ही नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो। माझ्या मते कुठल्याच बस स्थानकावर आपल्या मायमाऊलीची ओटी भरली गेलेली नसेल। ती ओटी आम्ही आज आमचे म्हणजे काल सेवानिवृत्त झालेले प्रमुख कारागीर त्यांच्या माध्यमातून भरून घेतली। त्याचप्रमाणे लोकनायक न्यूज